आपण आहोत ते टिटवाळा महागणपती मंदिरात। हे गणपती मंदिर अनेक भाविकांचं श्रद्धास्थान आहे। आपण विनायकी चतुर्थीच्या निमित्ताने याचं दर्शन घेतोय। मी तुम्हाला दर्शनच घडवतो, मुखदर्शन ज्याला म्हणतात। गणपतीचा गाभारा, गणपती बाप्पांचं दर्शन। ओम गंग गणपतये नमः। बऱ्याच व्यक्तींनी सांगितलं याचा तुम्ही इतिहास सांगा। या मंदिराचा इतिहास थोडक्यात सांगतो। थोरले माधवराव पेशवे यांच्या काळात हे मंदिर बांधलं गेलं 2009 साली। मी पुन्हा सांगतो 2009 साली याचं नूतनीकरण केलं गेलं। आज हे भाविकांचं श्रद्धास्थान आहे। आज विनायकी चतुर्थीच्या दिवशी झालेली गर्दी आपण पाहतोय, पण पुन्हा एकदा मला एक मुद्दा सांगावा असा वाटतो। प्रयत्नवाद आणि दैववाद याच्यात फरक करायला शिका। जेव्हा मी नियंत्रणातले घटक वापरतो त्याच्यानंतर नियंत्रणाच्या बाहेरचे जे घटक असतात त्याच्यासाठी मी देवाकडे नम्रपणे प्रार्थना करतो। आणि हो, दुसरा मुद्दा, काही भक्तांशी मी बोललो तर ते सकाम भक्ती करतात। मी देवाकडे काही मागतात तर या भक्तीच्या मी विरुद्ध नाही। सकाम भक्तीला सुद्धा किंमत आहे, कारण तुम्ही जे मागता ते थेट देवाकडे मागता। म्हणून सकाम भक्ती निकृष्ट दर्जाची आहे, म्हणून त्याची निंदा करू नका। गणपतीचं दर्शन मी तुम्हाला घडवतो। गणपती बाप्पा मोरया। यती फाटक ट्रॅव्हल एंटरटेनमेंट अकॅडमिक्समध्ये आपलं स्वागत। हीच ती प्रसिद्ध घोडागाडी जी भक्तांना टिटवाळा स्टेशन ते मंदिरापर्यंत ने-आण करण्याचं काम करते। भक्तांमध्ये तसंच काही पर्यटकांमध्ये ही गाडी विशेष लोकप्रिय आहे।